माझ्या पाठीमागचा नजारा बघा मित्रांनो. हे गाईज कसं कसं वेलकम टू अनदर ब्रँड न्यू बापड कॅम्प ब्लॉग. आणि पाठीमाग आपल्या मूर्त्या म्हणजे घरगुती किंवा तुम्ही म्हणू शकता की आपल्या ज्या सांस्कृतिक छोटे छोटे जे मंडळ असतात त्यांना ज्या मूर्ती लागतात, जसं आमचं अपार्टमेंट्स आहे तशासुद्धा मंडळांसाठी तुम्हाला मूर्ती इथे भेटू शकतात. आणि ॲक्च्युली आमची पण मूर्ती इथंच आहे अपार्टमेंटची. सो तीच पाहायसाठी आणि त्याचं धोतर वगैरे ठरवायसाठी आलो होतो. आणि त्याच निमित्तानं आपण बापड कॅम्पचा पूर्ण ब्लॉग पण करू शकतो. सो या बघा मूर्त्या कशी छान मूर्त्या आहेत. आणि माझे आपल्यासोबत आधी आहेत आणि ह्यांच्याकडून आपल्या मंडळाची ह्या वर्षीची मूर्ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे एवढा ही मूर्ती आहे आपली. आणि बाकीच्या या मूर्त्या सगळ्या आहेत. आता सगळ्या मोस्टली आत्ता धोतर ठरवायचं चाललं आहे. पिवळं धोतर आणि त्याच्यावरती फेटा वगैरे काय करायचं तो सध्याचा विषय आहे. बघूयात आपल्याला चांगलं वाटतं त्यापैकी आपण ठरवतो. तर फायनली परत आपल्या सेम स्पॉट कुठे गेली चिमणी. चिमणी दिसलेली आहे. पाठीमागे गणपती पण आहे. तर येऊयात थोड्या वेळात आपण. आधी काय करूया, आधी खालती जाऊया आपण. कारण हा पोर्शन आपला होतच राहतोय. आपल्याला खाली जायला म्हणजे तिकडच्या बाजूला लेट होत्या, मग आपण खालती जाऊया. तसं आता ह्या बाजूला आता समोर बाप्पा आतमध्ये ठेवत आहेत रिक्षामध्ये. बघूयात हे एक होते आतमध्ये. अजून बाप्पा तयार झालेत बरेचसे त्यावेळेस. मधून अजून लय फिरायला येतो इकडे. अरे हाय हां. तर खालनं हळूहळू फिरत आपण येऊत आता वरती. एक बाजू आपण मागच्या वेळेस केले तशी एक बाजू करू. खालनं फिरून येऊन परत एका बाजू दुसरी बाजू करू. PTMचा गणपती तयार होत आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हटलेलं तिथं खालती लिहिलं पण PTM. दरवेळेसप्रमाणे ह्याच टायमिंगमध्ये चालू झालेला असतो. मागच्या म्हटलं ना तुम्हाला की पार्ट्स वगैरे एकदम डिरेक्टली इथे येऊन जॉईन होतात. तसं आता बरेचसेच पार्ट्स जॉईन झालेले आहेत. सोंड आणि हात तेवढेच राहिले आहेत. हो आता व्यवस्थित दिसते. होईल लवकरच आपण गणपती तयार होईल. आता जे तुम्ही गणपती बघितले, एक चिंतामणी आहे आणि पाठीमागं हा एक म्हणजे मुंबईचे जे गणपती असतात त्या रूपातील गणपती आहे. 14 वगैरे राजारामपुरी इथला गणपती आहे. मोस्टली मला वाटतं ते आपल्या राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या समोरचं जे मंडळ आहे तिथे आपण म्हणजे एक 2-3 वर्ष झालं आपण आता जातो ऑलमोस्ट. तिथे त्यांचा गणपती असावा. आणि गदा आपण बघा इथे केवढी मोठी गदा आहे. भली मोठी गदा आहे राव. गणपती बाप्पांची गदा. आणि ते नागाचा फणा पडला. तिथे काय तिथे वाघ आहेत आतमध्ये. आणि हे चिंतामणी. विचारलं होतं दोघांनी, माहीत नाही म्हणाला. बघूयात आपल्याला दिसेलच. राजारामपुरी वगैरे इथून तिथे कुठेतरी दिसेलच आपल्याला. आणि ह्या मूर्त्या बघा ना, आत्ता तुम्हाला दाखवल्या मी. मस्त आहेत मूर्त्या, खतरनाक आहेत. ते अजून एक आर्ट आहे. म्हणजे तिथले ह्या ज्या मूर्त्या बनवतात पाठीमागच्या ते आत्ता बंद आहे तिथे. त्यामुळे तिथे एक आपल्याला नाही करता येईल. बघा जर मिळालं ते जर उघडलं तर आपल्याला बघता येईल. इथं तर मूर्त्या मोठ्या आहेत. ही मूर्त्या आहेत जे आपण या मोठ्या शेडमध्ये हे इथून ते तिथपर्यंत पसरलेलं मोठं शेड आहे तिथेच आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी खालती मूर्त्या त्या कलर झाल्यात. समोरच्या मूर्त्या त्या कलर व्हायच्यात. मे बी बाहेर गावी जातील तिकडे कलर होतील, नाहीतर मग इथेच कलर करतील. बघूयात कलर झालेलं मूर्ती बघूयात खाली.
छान सुंदर मूर्ती पण ही पण मस्त आहे मूर्ती. कलर म्हणजे पूर्ण कलर झाल्यावरती चांगले दिसेल. तसंच त्या पद्धतीने डोळे व्हायच्यात. अजून इकडच्या मूर्त्या झाल्यात त्यांचे पण डोळे व्हायच्यात. यांचे डोळे व्हायच्यात. इथं 2-3 मूर्त्या होत्या भारी. ते तुम्हाला म्हटलं होतं बघा, नक्षा पिक्चरच्या आठवण येतात तशा इथं 2-3 मूर्त्या होत्या. कलर केलेली पण एक मूर्ती होती. गेल्यात ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या मूर्त्या गेल्यात. अजून जास्त ह्या रस्त्याला फिरून बघू कुठं कुठं मूर्त्या आहेत चांगल्या. कलर वगैरे केल्यात नाही केल्यात जरा चेक करू. तर ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्याचं कलर काम पण झालं आहे. त्या मूर्त्या पुढे आहेत त्या आपण बघूया थोड्या वेळातच. पण आता सध्या इथं अजून पण मूर्त्या म्हणजे प्लॅस्टिक काढायला लागल्या. 7च्यातून अजून काढायला आहेत मूर्त्या. म्हणजे भयानक हे कसली प्रभाव आहे भारीची. प्रभाव भारी त्यांच्या आहे बघा ना. फार प्रभाव आहेत. मस्त मोठ्याच्या मोठा प्रभाव आहे त्यांच्या. याच गणपतीमध्ये हा एक गणपती कलर झालेला. बस पाठीमाग बघत 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 यायला पाहिजे. हां सुंदर मूर्ती. फायनली मी या मूर्तीनं पाठीमाग दाखवतोय, नंतर जरासं पुढून दाखवतो. त्यामुळे फरक काय दाखवतो बघा. ह्याचा कलर निळा आहे, ह्याचा कलर म्हणजे असा स्किन कलर आहे आणि हा थोडासा त्यातल्या डार्क दिला. म्हणजे विभिन्न करून ठेवतात त्यामध्ये सुद्धा. असं म्हणजे एकसारखे कलर वगैरे द्यायला बघत नाही. थोडासा त्यामध्ये एक वेगळेपणा दाखवतात कलरमध्ये. आता या तुम्हाला मूर्त्या दिसतील पाठीमध्ये. मस्त आहे ना. आता माझ्यासाठी थंबनेल पण झाला. छान आहेत मूर्त्या. खालती तुम्ही नंदी किंवा जो बैल आहे खालती त्याचा पण तुम्ही हे बघू शकता, कलर बघू शकता. आता ह्याच्या हिशोबाने ह्याला ब्लॅक कलर आहे, ह्याच्या हिशोबाने ह्याला स्किन कलर दिला आहे आणि त्याच्या हिशोबाने त्याला जर असा डार्क स्किन ब्राउनिश कलर दिला आहे. सो म्हणजे कलर कॉम्बिनेशन खतरनाक असेल. त्यांचं धोतर सगळ्यांचं सेम आहे पण तेवढ्या एका भिन्न गोष्टीमुळे केवढा फरक पडतो 3 मूर्तींमध्ये. तसंच इकडच्या पण मूर्त्या ते अजून कलर व्हायच्यात होतील, लवकरच कलर होतील यासुद्धा. मित्रांनो जस्ट आत्ता आपल्या पुढ्यात ही मूर्ती ठेवली होती. आता आपण ज्यावेळेस खाली येत होतो मला म्हटलं एका बाजून नंतर चालू करूया. तिथंच आता ही मूर्ती ठेवायचं चालू होतं. खालती पण चालू लागलं कारण माझं चप्पलची सोल आहे म्हणजे जी माझी क्रॉक्सची सोल आहे ती सगळी फ्लॅट झाली आहे आणि मी घसरा लागलो. त्यामुळे मला जास्त सांभाळून चालायची गरज आहे. तो पण जरा इकडे तिकडे झालं की मी आढावा घेऊन येतो. म्हणजे बेकार लागेल अशा ठिकाणी. एकतर दगडं पण वर आले आहेत त्याच्यातून रस्त्यामधून, त्यामुळे वाईट लागेल. तो इकडची झाल्या गणपती बघून आपल्या आत्ताच या बाजूचे. आता तिकडनं बघत आलो. ह्या रोड ह्या फक्त बाजूचे बघायचे. त्या पण मध्ये पण आपण पाटाकडलीचा बघितला मध्ये जाऊन, कारण राहत नाही असं मध्येच काहीतरी आलं तर आपण बघून घेतो. आणि चिलीबिली आणि मागच्या आपण गणपती बघितले होते. हा कलर व्हायचा होता पण आता कलर झाला. सुंदर दिसतो मूर्ती, सुंदर दिसायला लागली. छान मूर्ती आहे तिथं सुद्धा. एक मूर्ती आकर्षक आहे. आतमध्ये तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही. आतमध्ये सगळे लालबाग आहेत. मी जर असं बघितलं आतमध्ये डोकावून नाही दिसत. यामध्ये नाही दिसणार तुम्हाला. चेक केलं मी म्हणजे असं जर असं करून बघितल्यावर आतमध्ये दिसतं लालबाग आहे आतमध्ये. सो
इथे एक मूर्ती आहे, कलर झालेला आहे. छोटे छोटे पण मूर्त्या मस्त आहेत इथे, घरगुती मूर्त्या आहेत सगळ्या मस्त आहेत. आता मग असे आपल्याला दादा भेटले त्यांचं शेड, म्हणजे मला नाही दाखवलं मी दादा भेटलेले, पण जे खालती तुम्हाला मूर्त्या दाखवल्या नंदीवरती वगैरे होत्या त्या मूर्त्यांचं हे शेड आहे ॲक्च्युली, पण त्यांना शेडा पुरं पडते म्हणून ते वर गेल्या. त्यासोबतच इथं आता छोट्या मूर्त्या आहेत, सुंदर कलर केलेल्या मूर्त्या आहेत. म्हणजे असे तुम्हाला प्रोटोटाईप बाहेर ठेवलेले दिसत आहे, ते असे आतमध्ये तुम्हाला मूर्त्या मिळतील. तसंच या बाजूला सुद्धा गणपती बाप्पा आहेत, बाप्पाच बाप्पा आहेत. खालती आतमध्ये सुद्धा आहेत, एकसारखे बाप्पा आहेत राव आतमध्ये. एक मिनिट, इथं मला आपल्याला थंबनेल चांगला मिळेल, त्यामुळे इथं आतमध्ये जायचं पाहिजे. गणेश मूर्ती शिल्लक नाहीत, त्यामुळं इथून जरासं आतमध्ये चक्कर टाकू आपण. आतमध्ये आहेत दादा आहेत, पण इथे पण मूर्त्या मस्त असतात. यांचा एक कलरची एक वेगळीच खासियत आहे, म्हणजे एक म्हणजे वेगळ्या प्रकारचा कलर असतो यांच्याकडे. बॉडी जो कलर आहे त्यांचा वेगळा आहे. इथं या मोठ्या मूर्त्या आहेत या बाजूला दोन, पण सध्या आज जाता येणार नाही आपल्याला. ओके, ट्राय करू आज जाऊया. बाजून करते, अच्छा या बाजून करते. यांना पण कलर झाला आहे, म्हणजे बॉडी कलर झाला आहे. फर्स्ट जो कलर आहे तो पण बॉडी कलर झाला आहे यांचा. बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या तयार व्हायला लागल्यात प्रॉपर्टीमध्ये असं म्हणू शकतो आपण. सगळ्यांच्या प्रत्येक जे कलाकार आहेत गणपती जे बनवतात, प्रत्येक तुम्ही कुणाच्या पण घरात, दुकानात किंवा शेडमध्ये गेलात तर प्रत्येकाची कलर करायची टेक्निक वेगळी आहे. सहित तुम्ही बघितली तिथली टेक्निक वेगळी आहे, खालच्या शेडमध्ये गेलो तिथली टेक्निक वेगळी होती. सगळ्यांची टेक्निक वेगळी असते, प्रत्येकाची काहीतरी म्हणजे इमॅजिनेशन वेगवेगळी असते. ते आपली इमॅजिनेशन त्या मूर्तीवरती ते घडवतात, त्यामुळे मूर्त्यांनी देखील दिसतात. दरवर्षी इथं स्वामी समर्थ महाराजांच्या रूपातील गणेश मूर्ती असते. कदाचित तिचंच हे ट्रॅक्टरचा गाडा असावा आणि तसंच दिसायला पोझिशन वगैरे. हो तेच आहे, स्वामी समर्थांच्या रूपातील गणेश मूर्ती ही मस्त आहे. ही जेव्हा तयार होईल त्यावेळेस आपण इथं असतो प्रत्येक वेळेस. बघा यावेळेस असेल नसेल, ॲटलीस्ट आपल्याला बघायला तर मिळालं चालू त्याला. तसंच या बाजूला मूर्त्या होत आई हो, ती मूर्ती आहे आतमध्ये. त्या पण मूर्त्या मस्त असतात, मोठ्या असतात. आणि सगळ्यात विषय म्हणजे लक्ष केंद्रात ह्या मूर्तीचं आहे. ही जवळपास 3 वर्ष झाली त्याचं, माहीत नाही याचं काय होईल पुढे. तर मागच्या वेळेस मी ज्या पद्धतीनं म्हटलं होतं, ह्या शेडमध्ये एकेकाळी मूर्त्या नव्हत्या मी म्हटलं होतं, पण आज बघा मूर्त्या. मी तुम्हाला म्हटलं होतं इथपर्यंत मूर्त्या येणार आणि आज आल्यात मूर्त्या. बघा मूर्त्याच मूर्त्या सगळीकडे, प्रत्येक जिथं बघायला तर मूर्त्या दिसत आहेत. अजून कलर व्हायचे आहेत, कलर झाल्यावरती एकदा चांगले असेल त्यावेळेस एकदा येऊयात आपण. तिथूनच आता एक मूर्ती खालती नेलेली आपण बघितली,
तसं आता सध्या इथं मूर्ती बनवायचं काम चालू आहे सध्या. अशी सेम मूर्ती होती आता जी गेलेली होती ते तिथूनच गेली होती आणि ते आपण बघितलं मगाशी मी पण सांगितलं. बघितलं नसेल पाठीमागून बघू शकता. इथलं काम झालेलं आहे. आता जाऊया पुढच्या स्थळावरती. म्हणजे हा पूर्ण पॅसेज आपला झालेला आहे इथपर्यंतचा. तिथनं आता स्थलांतर होत. इथलं फक्त एक शेड राहिले ते शेड करू आपण. आणि आत्ता आपण जिथे आहोत ते आहे सगळ्यात मेन आकर्षण आणि सगळ्यात भारी मूर्त्या तयार होतात. इथे कदाचित डाय कास्टिंग काइंड ऑफ ह्याच्यातून तयार होत आहेत. कसलं म्हणजे काय म्हणतो आपण फायबर वेस्टिंग टाईप आहे. पण यातून मूर्त्या असल्या भारी आहेत. प्रचंड मस्त मूर्त्या इथे. इथं मुख पण आहे गणपती बाप्पांचं. इथे काय आणि इथं खतरनाक मूर्त्या तर इथंच आतमध्ये पण जाऊया. आतमध्ये पण मूर्त्या भारी आहेत इथे. एकच मिनिट. एक नंबर मूर्ती आहे त्या. पूर्ण झाल्यानंतर यायला बघायला भारी वाटेल. बघा ट्राय करूयात आपण यायला. मेन म्हणजे काय सीन आहे की मूर्त्या अजून कलर नाही आहेत. कलर असल्या ना तर लय भारी दिसले असतात. जोपर्यंत म्हणजे ह्या मूर्त्यासुद्धा म्हणजे प्रॉपरली शेपमध्ये येत नाही अजून त्याचं कसं थोडंफार जे दोरे वगैरे असतात ते बाहेर आलेले असतात. रेषे असतात ते बाहेर आलेले असतात. ते जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत ते अजून चांगलं वाटतं. आले रे. अच्छा लाईटीचं काम चालू आहे. ओके मी म्हणाले गणपती उचला लागलेत का काय. आपण आता दोन्ही मयूर आर्ट्समध्ये आलो आहे. म्हणजे तिकडचं पण जे मयूर आर्ट आहे तिकडं पण आलो आणि ह्या मयूर आर्टमध्ये पण येऊन गेलो. म्युझिक लावलं बिकॉज आतमध्ये गाणे चालू होतं त्यामुळे. दुसऱ्या दिवशी काय नाही. तिथून आलो पण आता समोरच त्रिमूर्ती आर्ट्स. आणि अरे यार इथे छोटे गणपती आहेत बाहेर एंट्रन्सलाच. ते मोठे गणपती आहेत आतमध्ये आणि अजून पण कामं चालू आहेत तिथे. खतरनाक. अजून व्हायचं आता पॉलिशिंग चालू आहे. अजून कलरिंग काम व्हायचं इथे पण. दिसतं याच्यात ऑलमोस्ट सगळ्या मूर्त्या वरच्या तयार आहेत. तिसऱ्या मजल्यावर आहेत आपण बाय द वे. आणि इकडच्या मूर्त्या सगळ्या तयार आहेत. आणि माझी आवडती मूर्ती दगडी कलरची. का आवडते माहीत नाही मला पण खूप आवडते. मला हा कलर खूप आवडतो आहे. बाकीचे पण आहेत चांगल्या पण असते नाही कुठली तर जवळची मूर्ती आवडलेली तशा काइंड ऑफ. झेंडा चौक कुठले आहेत. सिद्धिविनायक कोडोलीची सिद्धिविनायक. विठ्ठल कलर. ओके च्या विठ्ठलच्या रूपातील कलर द्यायचा ह्याला. कुठल्याही शेळकेवाडी अशा प्रत्येक मूर्त्या आहेत. ही पण आहे बघूया पूर्ण. आणि आपल्या गणपती बाप्पांचं हे लिफ्ट आहे. तिथून खाली जातात मूर्त्या. ही कुठल्या युवा उचगावची आहे. ही आहे बाल गणेश कुठले माहीत नाही नाव नाही लिहिलं आहे. अशा प्रत्येकाच्या मूर्त्या आहेत. आता सगळ्याचं बघता येणार नाही आपल्याला पण ऑलमोस्ट सगळीकडे मूर्त्या. इथल्या तर मूर्त्या सगळ्या कलर झाल्यात. फक्त कुठल्यांचे डोळे आणि मुकुट वगैरे राहिले कलर करायचे. ऑलमोस्ट सगळ्या कवर झाल्यात. त्याच्याबरोबर हा खालचा मजला. ह्या खालच्या मजल्यावरती पण मूर्त्या आहेत. हे दादा काम करायला कसं येतं. पुढे स्टेप राहिला. अजून मूर्त्या इथल्या तयार व्हायच्यात. थोडंसं होते तयार होतात मूर्त्या इथल्या. मस्त आहेत मूर्त्या इथल्या. आपण ऑलमोस्ट सगळ्या
कलर झाला, डोळे राहिलेत फक्त आणि मुकुट राहिलेत. अजून ना बऱ्याचशाच मूर्ती आपल्या इथं अजून कलर व्हायचे आहेत, त्यामुळे ना जरासं हा फास्ट फॉरवर्ड करूया तिथे. म्हणजे फास्ट फॉरवर्ड म्हणजे मीच दाखवणार आहे, पळवणार नाही व्हिडिओ, पण थोडंसं असं गाडीवरून वगैरे दाखवेन मी तुम्हाला. ओके मित्रांनो, इथे पण ना मोठे मूर्त्या आहेत. लास्ट टाइम आपण तिथे गेलो होतो आतमध्ये, तिथे पण मोदक आर्ट्समध्ये पण यावेळेस एकच एवढी बाहेर मूर्ती दिसायला आली. आतमध्ये अजून मूर्ती आहे पण अजून कलर नाही आहे, त्यामुळे थोडंसं मला ते दाखवायला पण तुम्हाला ते कसं तरी वाटतंय. थोडंसं कलर झालं ना, आता हे बघा एक छोटे प्रोटोटाईप आपण मगाशी मूर्त्या बघितलेल्या होत्या त्यामध्ये. सो थोडंसं ना अजून जर असे कलर होऊ द्यात, कारण कसं व्हायला आलं मी एक टाईम नंतर येतो तोपर्यंत ज्या एकदम कलर झालेल्या असतात मूर्त्या त्या निघून जातात आणि आता विदाऊट कलर मूर्त्या राहिल्या. त्यामुळे ज्यावेळेस आता एकदम एंडिंग लागेल, अजून एक पार्ट बनेल आपला. सो आता सध्या आपल्याला बॅटरी ड्रेन व्हायला लागले फास्ट, त्यामुळे बॅटरीची आपल्याला गरज आहे. आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे, शिवाजी चौकाचा जो गणपती आहे तिथे, आणि अजून एका ठिकाणी मला दर्शनने सांगितलं आहे. मी तुम्हाला दर्शन आर्ट्स म्हणून दाखवतो प्रत्येक वेळेस. तर तो मित्रच आहे, त्यांनी पण अजून एक ठिकाण सांगितलं इथंच आहे जवळ, मुस्कॉन लॉनच्या तिथे. सो तिथे पण आता जायचं आपण. हे आहे मुस्कॉन लॉन आणि इथूनच कदाचित आज जायला रस्ता आहे का नाही माहीत नाही, बघा चेक करा. इथूनच जायचं आहे का वाटतंय, तर इथूनच नाही आहे, चुकलो मी. थांबा काय भेंड मी दुसरीकडनंच गेलो आणि चिक्कलमय चॉकलेट रस्ता नुसता चिकल आगा नुसता चिकल. आणि इकडे पण शेड झालेलं आहे गणपतींसाठी. सो आता इथे एक चांगला मारा, थोडी बॅटरी राहिली आपली, पटकन मारून फेरफटका. गावात कधी शेड झालं माहितीच नाही, मूर्त्या बनायला लागल्या आहे. पण हा रस्ता लय बिकट आहे, आपल्याला गाडी घेऊन जाता येणार नाही आतमध्ये, गाडी आपण इथेच लागल्या. सध्या आपण चालत जायचा प्रोग्राम बनवूयात. बघा तिथे 2-3 गणपती दिसायला पुढ्याचं, तर लईच मोठे गणपती आहेत, कारण डायरेक्टच ह्याच्यावरती स्ट्रक्चर म्हणजे खालती जे ट्रॅक्टरची ट्रॉली असते त्याच्यावरतीच बनवायला लागले आहेत. लय खतरनाक मोठे मूर्ती आहेत राव इथे. या 2 दगडूशेठ आहे, इथे काय तिथे काय, हे इथे एक मूर्ती आहे, ही एक आहे, अजून आतमध्ये 2-3 आहेत. हे माहीतच नव्हते कधी शेड झाले या बाजूला, हार्ड शेड झाले. तिकडे महाराज पण आहेत आपले, मूर्ती अजून व्हायला लागले तिकडे. म्हणजे हे पण एक लय मोठं गोडाऊन व्हायला लागले या बाजूला, कसलं मोठं बघा आहे. इथून हेच लास्ट टोक आहे, इथून जर असं बघितला तर पूर्ण एवढ्या लेवलपर्यंत म्हणजे इकडचं परतचं टोक, आणि तिकडपर्यंत ह्या बाजूला एक तसंच 2-3 शेड आहेत, मोठं आहे इकडे. आणि कदाचित असं वाटतं की दर्शनने सांगितलं होतं मोठ्या मूर्त्या आहेत, ह्या एक आहेत, एक 4-5 मूर्त्या आहेत इथे पाठीमागे, पण बऱ्याचशाच मूर्त्या मला वाटतं की इथून गेलेल्या आहेत असं वाटतं. थोडेफार शेड आहेत, एमटी दिसायला लागल्यात, जिथे ते मूर्त्या होते तिथे त्यांची वनं आहेत खालती. असं वाटतं की मूर्ती गेल्या अशा तिथनं बरेच बॉक्स वगैरे आलेले दिसतात बरेचसेच. बघा खूप पुढच्याच आपल्याला चांगल्या मूर्त्या बघायला मिळतील इथं. आता हे लक्षात ठेवायचं पण यायचं आपल्याला. कसलं बघा ना, कसलं मोठं शेड आहे, हे अखंड शेड आहे. तिकडं खालती शेड आहे, हे शेड आहे, पलीकडच्या बाजूला शेड आहे, शेड आहे इथे. कल फार किचकिचीत असल्यामुळे ना असं एका हातात तो गोप्रो ठेवून चालवायचं आहे. बघा ना इथं जर सटकलं बिटकलं तर कितीला पडायचं, त्यामुळे थोडंसं जरा मी गोप्रो ठेवून बोलायला बघतोय. आत्ता पण पडत होतो वाचलो. तर हे सगळ्यात शेवटचं शेड आहे, आणि तिकडचं पण भाषी गेलं तर ते सगळ्यात तिकडचं शेड आहे, ते स्टार्टिंगचं म्हणू शकतो आणि ते शेवटचं शेड. सो अशा पद्धतीनं तिकडचं पण आता आज कव्हर केलं आपण. हे नवीनच गोष्ट कळाली मला. थँक्यू दर्शन सांगितल्याबद्दल, तुझ्यामुळे एक अनेक बाजूचं शेड कळालं मला. सो चांगल्या मूर्त्या तिथं चांगल्या आहेत, पण लेट झालं आहे किंवा आपण थोडंसं लवकर चालू पडेल. मी ठेवतो गोप्रो. सगळ्यात शेवट आपण आहोत आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, जो 21 फुटी असतो तिथे. आणि 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 पप्पा आपले खतरनाक आहे मूर्ती. आज आतमध्ये आलं मिळालं मला. अजून तयार व्हायचे आहे, पॉलिशिंग झालं आहे, सगळं झालं आहे ऑलमोस्ट. फक्त आता कलरिंग राहिले गणपती बाप्पांचं. लेवर बघायला लागते रे एकदम खालती चरणाजवळ असलं की असं वाटतं यायला राव किती उंच आहे असं वाटते. खतरनाक आहे राव मूर्ती. आणि ज्यावेळेस हे ॲक्च्युली शिवाजी पुतळ्याला जाते त्यावेळेस म्हणजे बघायचं एक वेगळाच फील असतो. म्हणजे असं जे पुजारी वगैरे असं द्यायचे, ते पुजारी एवढे छोटे छोटे दिसत असं नाही पुढे, ते लांबून बघताना ते तुम्हाला पण जाणवेल. मी दाखवतो यावेळेस सुद्धा तुम्हाला. पण मस्त आहे राव मूर्ती, खतरनाक वाटते. चलो जाऊयात बाहेर. इथून आता उडी मारून आपण आलो होतो बघा ना.
पहिल्यांदा 2 मिनिटासाठी मला वाटलं की मूर्ती गेली का काय, कारण की मला बाहेरून दिसली नाही. आता रोडवरून तिकडे मुस्कान लॉनला गेलो होतो ना पुढच्या साईडला, तिथे मूर्ती दिसली नाही मला. जाता आता म्हणलं आईला म्हणलं गेली मूर्ती, म्हटलं लवकर मला लेट झाला असं वाटलं यायला. आहे अजून मूर्ती आहे, बाप्पासोबत आहेत सध्या आपल्या. आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. भेटूयात अनेका बाप्पाटमच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत मूर्त्या पण तयार. गणपती बाप्पा मोरया.